नाही तेव्हा सुट्ट्या घेऊन बसता. आजारी आहे मग आम्हाला वाटलं सुट्टी आहे. MBBS वाली औषधं घेऊन येणार. ए टिकली पोरीची टिकली कोणी लावली कोणी तिला? लावली? पिलू इकडे असा गजरा घातला ना असा. अरे बापरे. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी दमादन शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे. चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. आज थोडी एनर्जी कमी वाटणार आहे कारण मला थोडं बरं नाही वाटत आहे, सर्दी आहे. तर कालपेक्षा आता थोडं बरं वाटतंय. आणि कालचा व्लॉगिंगचा एंड पार्ट मी रेकॉर्डच नाही केला कारण मी जेवून ना गोळी खाऊन लगेच झोपलो होतो, म्हणून तो कालचा एंड पार्ट रेकॉर्ड करायचा राहिला. तर प्लीज थोडं मॅनेज करून घ्या. मला माहिती आहे तुम्ही मला समजून घेताल. अजून इथे बघा आपलं शौर्य सकाळ सकाळ उठून किती खेळतय, किती वरडतय. सकाळ सकाळ ब्लॉग चालू झाला. हाय गाईज, माझी मॉर्निंग झाली. ये विथ एनर्जी सोबत बघितलं. रडतो तू का हसत का खेळत काय बोलत? इथं पप्पा झोपले काय बोलतो, काय बोलतो? आणि इथे इडली आहे. कॉलेजला जाणार आहे. नाही तेव्हा सुट्ट्या घेऊन बसता. आजारी आहे मग आम्हाला वाटलं सुट्टी आहे. MBBS वाली औषधं घेऊन येणार. इथे इडलीचा नाश्ता चाललाय. इडली बनवला गरम 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 इडली. इथे चटणी सांबार नाहीये. नाही, मला लेक्चर आहे 10 वाजता. तर गाईज सकाळचा नाश्ता रेडी आहे. खूप महिन्यानंतर आपल्याला असं काही खायला भेटणार आहे घरात. चला फटाफट नाश्ता करूया, अजून जाऊया कॉलेजला कारण आज 10 वाजता लेक्चर आहे. इथेच 9 वाजलेत. मग लेक्चर मिस झाला ना तर माझी ॲब्सेंटी लागेल. मग एवढी घाई करून उपयोग काय? हे काय थोडंच असतात. हे चल चल वाटी. गाईज मी आता कॉलेजमधून घरी आलोय. लेक्चर झाला, पोस्टिंग केली, अजून आता घरी आलोय, फ्रेश वगैरे झालोय. भूक लागली आता, थोडं कुठं तरी बरं वाटतंय मला. बघतो काय आहे काय नाही. गाईज इथे मम्मीला बघा. पोरीची टिकली कोणी लावली? ए टिकली पोरीची टिकली कोणी लावली कोणी तिला? लावली? काका आहे मी. हॅलो गाईज, मला बघा कोणी टिकली लावली. कोणी टिकली लावली? कोणी लावली टिकली? पिलू इकडे असा गजरा घातला ना असा. अरे बापरे, पोराला पोरी केला का? थांब, केस आहे का इथं? मग असं म्हणते स्वीटीचं माहिती का? बघा यार, ह्याला ना स्वीटीचे केस ह्याच्या तोंडाकडे जातात लय आजकाल. मग मम्मीला लय भीती वाटते. माझं सोनं म्हणून म्हणलं तिला कुठेतरी बंदोबस्त करा तिचा. पप्पाचा फोन चला मग मित्रांनो, आता वेळ आली आहे व्लॉग एंड करायची. व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, जे पण नवीन आहेत चॅनलवर तर प्लीज आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.